चरणौ मनसा स्मरामि श्रीरामचन्द्रचरणौ वचसा गृह्णामि श्रीरामचन्द्रचरणौ शिरसा नमामि श्रीरामचन्द्रचरणौ शरणं प्रपद्ये। मी तो अल्पमतीहीन काय वर्णो तुझे गुण उदकी तारिले पाषाण हे महिमान नामाचे हे महिमान नामाचे नाम चांगले चांगले माझे कंठी राहो भले माझे कंठी राहो भले माझे कंठी राहो भले कपी कुळ उद्धरिले कपी कुळ उद्धरिले मुक्त केले राक्षसा नाम चांगले चांगले माझे कंठी राहो भले द्रोणागिरी कपी हाती आणविला सीतापती द्रोणागिरी कपी हाती आणविला सीतापती थोर केली ख्याती भरत भेटी समयी नाम चांगले चांगले माझे कंठी राहो भले नाम चांगले चांगले माझे कंठी राहो भले शिळा होती मनुष्य झाली थोर कीर्ती वाखाणिली लंका दहन केली हनुमंत कशाने लंका दहन केली हनुमंत कशाने नाम चांगले चांगले माझे कंठी राहो भले नाम चांगले चांगले माझे कंठी राहो भले राम जानकी जीवन योगियांचे निज ध्यान राम राजीव लोचन तुका चरण वंदितो नाम चांगले चांगले माझे कंठी राहो भले माझे कंठी राहो भले। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। भगवान परमात्मा श्रीरामचंद्रांच्या पवित्र चरित्राची चर्चा या अभंगामध्ये तुकोबारायांनी केली। भगवंतांचे 4 गुण आहेत, म्हणजे नाम रूप लीला आणि गुण, या 4 भगवंताचं चरित्र सांगितलं जातं। या अभंगामध्ये पहिल्या 2 चरणामध्ये नामाचं चरित्र वर्णन केले, 4थ्या चरणामध्ये म्हणजे 5व्या चरणामध्ये रूपाचं वर्णन केले। अर्थात 2ऱ्या चरणापासून 2रा 3रा आणि 4था चरण ह्या 3 चरणामध्ये भगवंतांच्या लीलेचं वर्णन केले। असं एकाच याच्यामध्ये भगवंतांच्या नाम रूप गुण लीला यांचं वर्णन तुकोबारायांनी केले। पुन्हा सांगतो की पहिल्या आणि 2ऱ्या चरणातल्या प्रथम ओळीपर्यंत नामाचं वर्णन केलं, 2ऱ्या चरणाच्या 2ऱ्या ओळीपासून 3रं चरण आणि 4थं चरण हे भगवंतांच्या लीलांचं वर्णन केलं। तर 5वं चरण जे आहे त्याच्यामध्ये श्री भगवंतांच्या रूपाचं वर्णन माऊली तुकोबाराय महाराजांनी केलेलं आहे। आपण या अभंगाचा धावता आढावा घेण्याच्या ऐवजी आता अंतरंगातच प्रवेश करूयात। आणि अंतरंगात प्रवेश केला तर आपल्याला किती वेळ मिळेल त्याप्रमाणे बोलता येईल। खरं सांगायचं झालं तर हा अभंग खूप बोलण्याचा अभंग आहे। तुकोबाराय म्हणतात की ज्याच्या नामाने उदकामध्ये पाषाण तरले गेले, हा महिमा हे भगवंता तुझ्या नामाचा आहे। तुझं नाव नल आणि नीलाने आणि हनुमंतांनी दगडांवरती लिहिलं, रा, दुसऱ्या दगडावरती म लिहिलं आणि असे एकावर रा आणि एकावर म असं नाव लिहिलं। पूर्ण नाव पण नाही लिहिलं, अर्धच लिहिलं, रा आणि म। अर्ध नाम किंवा एक ओळीचा उच्चार जरी केला तरी काय होतं की 2 दगडं एकमेकाला जोडली गेली, म्हणजे पूर्वायुष्य आणि आता सांप्रत काळ म्हणजे भूतकाळ वर्तमान काळ दोघे जोडले गेले, भविष्यकाळ भगवंत झाले। हे या नामाचं महत्त्व आहे की हे नाम भगवंतांच्या मुखामध्ये झालं काय, त्यांनी फक्त पाषाणावरती राम लिहिलं आणि त्यामुळे पाषाण उसळत्या समुद्रामध्ये, जो समुद्र कधी शांत बसत नाही, त्या उसळत्या समुद्रामध्ये पण पाषाण एकमेकाला जोडले गेले। माणसाचं जीवन हे उसळता समुद्र आहे, त्याच्यामध्ये कशी भरती ओटी येते तशी आपल्याला पण सुखदुःखाच्या भरती ओटी येत असतात
आणि या भरती ओहोटीमध्ये जर आपल्याला स्थिर राहायचं असेल तर आपल्या मुखामध्ये रामनाम पाहिजे असं मला वाटतं. पण मी असं तुम्हाला सांगू कसा, कारण मी तो अल्पमतीहीन, मी अत्यंत अल्पबुद्धीचा आहे, हीन बुद्धीचा आहे. तुमचं गुणवर्णन मी कसा करणार हे मला समजत नाही. आणि घोषवाक्य नक्की की उसळत्या समुद्रामध्ये, लाटांच्या समुद्रामध्ये, फेसाळलेल्या समुद्रामध्ये, तुफानाच्या समुद्रामध्ये, वादळाच्या समुद्रामध्ये सुद्धा फक्त एक अक्षर रा, एक अक्षर म हे जरी लोक कोरलं गेलं तरी दगड तरतात. हे आपल्या नामाचा महिमा आहे असं संतांचं वचन आहे. त्यांच्या वचनात माझा विश्वास आहे. मी तो अल्पमती आणि हीन आहे. माझी मतीही अल्प आहे आणि मी हीन बुद्धीचा आहे. मती म्हणजे बुद्धी. मी अल्पबुद्धीचा, अल्प बुद्धीचा असून हीन बुद्धीचा आहे. मी तुमचं गुणवर्णन कसं करणार? आणि मी एकच करू शकतो, मी तुम्हाला जे जयकारात्मक सांगतो. आता नामाचं वर्णन करत सांगतात, नाम चांगले चांगले माझे कंठी राहो भले. नाम खूप चांगलं आहे. त्याचा आनंद मिळण्यासाठी, अनुभव घेण्यासाठी ते आपल्या कंठामध्ये पाहिजे आणि सातत्याने त्याचं उच्चारण केलं पाहिजे. जोपर्यंत साधक सातत्याने तुमच्या नामाचा उच्चार करत नाही, कंठात ते नाम ठेवत नाही, तोपर्यंत त्याला नामाचं हे स्वरूप, हे गुण, हे नामातला प्रभाव हे त्याला जाणवणार कसा? एकदा, दोनदा, तीनदा नाम घेतल्याने नामाचा प्रभाव जाणवत नाही. सातत्याने जो नामाचं चिंतन करतो, जो आपल्या कंठामध्ये ते नाम धारण करतो, त्याला बाकी याचा अनुभव प्राप्त होतो. आणि म्हणून नाम चांगले आहे, नाम चांगले चांगले. मी त्रिवार सांगतो की नाम खूप चांगले आहेत आणि ते माझ्या कंठात राहो. कंठात कोणी नाम ठेवलं तर बाहुली शंकर भगवंतांनी ठेवलं. नामरक्षेमध्ये सांगून ठेवलं बुद्धकौशिक मुनींनी, या कंठे धारयतस्य करस्था सर्वसिद्धया. ज्यांनी कंठामध्ये राम नाम धारण केलं त्याला सर्व प्रकारच्या सिद्धी सिद्धता प्राप्त होते. म्हणून मी त्रिवार सांगतो की नाम चांगले चांगले माझे कंठी राहो भले. अभंगाच्या दुसऱ्या चरणातल्या प्रथम ओळीपर्यंत नाम महिमा आणि भगवंताला प्रार्थना केली की तुझं नाम माझ्या कंठामध्ये राहू दे. त्याचं एक महत्त्वाचं कारण आहे की ज्याच्या कंठामध्ये नाम आहे त्याला परमार्थ सोपा जातो. आपलं वैशिष्ट्य तुमचं नाव कोणी घेतलं म्हणून तुम्ही कृपा करता असं नाही आहे. तुमचं जे चिंतन करतात त्यांच्यावरती तुमची दृष्टी, कृपा भयंकर सदैव असते. हे तुमचं वैशिष्ट्य आहे आणि ते चिंतन माझ्या हातून घडावं पण मी प्रार्थना करतो. हे भगवंता, आता जे पुढे येतात त्या पुढच्या 3 चरणांमध्ये भगवंतांच्या अनेक लीलांचा उच्चार माऊली तुकोबाराय महाराज करणार. पण हे सांगत असताना आधी एक गोष्ट सांगतात की भगवंतांचं वैशिष्ट्य काय आहे, तर भगवंत स्वतः अमानी आहेत. ते स्वतःकडं कोणत्याही प्रकारचा मान, सन्मान, आत्मसन्मान ठेवत नाहीत. पण जे कोणी श्री भगवंतांचं नाम घेतात त्याचा बाकी ते सन्मान संपूर्ण जगतात करतात, त्याचा उद्धार जगतात करतात, त्याची कीर्ती जगतामध्ये वाढवतात, त्याला त्याचा झेंडा सगळ्या दुनियेमध्ये चंद्र सूर्य आहे तोपर्यंत अजरामर करतात. किंबहुना त्याला आपल्या सगुण निर्गुण रूपात दर्शन घडवतात. आणि त्याच्यापेक्षाही मोठी गोष्ट म्हणजे त्याला आपल्या हाताला धरून तुम्ही घेऊन जाता पुढे. हे मी सांगत नाही आहे, सगळं संतांनी सांगून ठेवले. मग आता भगवंतांच्या दिव्य अशा चरित्राचं वर्णनाला प्रारंभ झाला. चरित्र कोणतं आहे तर पहिलं चरित्र, कपी कुळ उद्धरिले 18 पद्म वानरगण, जे केवळ आपल्या एका हाकेवरती सुग्रीवानी मारलेली हाक आणि भगवंताला पाहिल्यानंतर भगवंतांच्या विषयी झालेला विश्वास, त्या एका विश्वासावरती. मला सांगावं की वानरांना बोलता येत होतं का? वानर फक्त हुप 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 करत होते, चीची चीची करत होते, दात करत होते, नख पुढे दाखवत होते. परंतु वानरांना कोणत्याही प्रकारातून राम असं उच्चारता येत होतं का? तर उच्चारता येत नव्हतं. पण त्यांची अल्पबुद्धी किंवा त्यांची बुद्धी कशी होती तर ते फक्त रामरायांच्याकडे बघायचे आणि त्या रामाला ज्याला डोळ्यांनी पाहिलं त्या हृदयात साठवायचे आणि त्यांची नाम घेण्याची पद्धत हृदयात नव्हती. या लोकांनी हृदयात रामाचं चिंतन केलं. ज्यांची नामाची पद्धत हृदयामध्ये आहे अशा कपींचं अख्खं कुळ आपण उद्धरून टाकलं. आजही बघा, आपल्याला जाताना रस्त्यात एखादं वानर तरी दिसलं ना तरी भारतीय मन, हिंदू मन लगेच त्याला मारुतीरायाचा अवतार समजून वंदन करतो. हे कशाच्या आधारावर झालं तर त्यांनी डोळ्याने तुम्हाला पाहिलं आणि हृदयात धारण केलं. हे त्याच्यामुळे झालं का? मला असं वाटत नाही. आता मी पुढचं वाक्य बोलणार आहे, हे या अभंगाचं खरं रहस्य आहे. मला असं वाटत नाही, कारण जोपर्यंत रामा
तुमची कृपा नाही तोपर्यंत कोणाकडून काहीही होत नाही. किंबहुना वानरांच्याकडून तुमचं ध्यान, राक्षसांच्याकडून तुमचं शत्रुत्वाचं ध्यान किंवा अनेक प्रकारातून अहिल्येकडून तुमच्या चरणांचं चिंतन, या सगळ्या गोष्टी तुम्ही करवल्या असं जगाला वाटतं की यांनी केल्या. पण ही आपली लीला आहे, ही भगवंतांची अभूतपूर्व लीला आहे की जी लीला भक्तांच्याकडून ते करवून घेतात. फक्त एकदा कंठात त्यांनी नाव धारण केलं असेल तर. आम्हाला वाटतं की आमच्या हातून एवढं मोठं काम झालं, पण अरे तुझ्या हातून ते काम कोणी करवून घेतले याचा शोधबोध कधी अंतरंगात तू केलास का? तर हे सगळं काम कळत नकळत तो भगवंत करून घेतो, परंतु तो अमानी आहे, तो मी केलं असं सांगत नाही. पण मान आमचा वाढवतो की किती छान बोलला, किती छान गायलं, किती छान वाजवलं, किती छान चिंतन केलं, किती छान किती छान किती छान. पण किती छान त्यातलं किती म्हटलं तर की आहे ना, तो कीतला जो क आहे तो क म्हणजे केशव म्हणजे राम आहे, हे कळायला पाहिजे. कीर्तीतलं क म्हणजे राम आहे, हे कळायला पाहिजे. केव्हातलं क हा राम आहे, हे कळ म्हणजे कशातलं क हा राम आहे. हे जोपर्यंत क कळत नाही ना तोपर्यंत हे कळायचं. त्यामुळे पुढच्या असलेल्या 3 चरणात आणि दुसऱ्या चरणातल्या अर्ध्या ओळीत फक्त वर्णन जर काही असेल तर राम काय कृपा करतात त्या कृपेचं वर्णन आहे, या रामाच्या लीलेचं वर्णन आहे. त्यामुळे पुढच्या 2 ओळी ह्या लीलेच्या आहेत. मी सगळ्यांच्या तोंडून हे उच्चार व्हावा अशी खूप अपेक्षा करून होतो. हीच खरी लीला आहे भगवंतांची की देव माझ्याकडनं काय करून घेतो, काय करून घेईल, काय करून घेऊ शकतो, या गोष्टी आपल्या सगळ्या चिंतनाच्या किंवा आपल्या सगळ्या विचारधारेच्या पलीकडच्या आहेत. एखाद्या माणसाची ताकद काय आहे आणि त्याच्याकडून परमात्मा काय करून घेऊ शकतो हे कोणालाही सांगता येत नाही. जो मुंगीला तिच्या 10 पट वजन उचलायला मदत करतो, जो हत्ती स्वतःच्या वजनाच्या 25 पट वजन उचलू शकतो, जो मनुष्य सामान्य त्याला प्रल्हादसारख्या मनुष्याला किती वेळा मारण्याचा प्रयत्न केला परंतु तो मरत नाही, ह्याचं कारण काय आहे? हे रामा आपण कारण आहात, ही आपली लीला आहे. आम्हाला वाटतं की मी केलं, पण ते मी करत नसतो, तर प्रभू रामचंद्रा ही तुमची लीला आहे. अभंगाच्या 2ऱ्या चरणातल्या 2ऱ्या ओळीमध्ये या लीलेला प्रारंभ होतो. ही रामलीला सुरू झाली. काय सांगितलं तर कपी कुळ उद्धरिले, आपण कपिकुळाचा उद्धार केला आणि काय केले? मुक्त केले राक्षसा, मुक्त केले राक्षसा, मुक्त केले राक्षसा, मुक्त केले राक्षसा. याच्यामध्ये सगळ्यांनी एक विषय मांडला की राक्षसाने मुक्त केलं, असा विषय अजिबात नाही. तर राक्षसांच्या सारख्या महादोषी आणि कठोर तमोगुणी जीवांना भगवान श्रीरामचंद्रांनी जन्म मरणाच्या फेऱ्यातून मुक्त केले, हे तुकोबार आहे रामाची लीला वर्णन करून सांगताना सांगतायत. रावणाचं नाव का आलं? राघवम रावणारे. कुंभकर्णाचं नाव का आलं? त्याचबरोबर आम्हाला आश्चर्य वाटतं पण शूर्पणखेचं नाव का येतं? आम्हाला आश्चर्य वाटतं परंतु खरदूषणाचं नाव का येतं? त्रिशराचं नाव का येतं? ही सगळी नावं का आली? कारण रामरायांना याने सामोरं बघितलं, पण याने समोर बघितलं म्हणून रामाने यांचा उद्धार केला नाही, रामाच्या समोर राहून उद्धार केला नाही. तर राम इतके समदर्शी आहेत की जितक्या प्रेमाने त्यांनी शरभंग ऋषी सुतीक्ष्ण मुनींचा उद्धार केला, तितक्याच प्रेमाने संपूर्ण रक्षक कुलविनाशकृत, रक्षक कुलविनाशकृत म्हणजे या सगळ्या राक्षसांच्या कुळाचा नाश करत असताना पण त्यांना आपल्या पदात स्थान दिलं. हे महिमा रामराया तुमच्या लीलेचा आहे. संत श्रेष्ठ तुकोबाराय महाराज रामाच्या लीला सांगतात. पुढे त्यांनी सांगितलं, फार सुंदर वाक्य आहे. द्रोणागिरी कपी हाती आणविला सीतापती. आता आपल्याला कळेल की द्रोणागिरी पर्वत एका रात्रीतून सुषेण वैद्य आला, तरी सांगितलं हे औषध आहे, ते आणायला जायचं, ते द्रोणागिरी पर्वतावरती आहे, ते तिकडे आहे, तिकडनं घेऊन यायचा. मध्ये वाटेमध्ये कालनेमी नावाचा राक्षस भेटला, त्याच्याशी लढायचं आहे. हे सगळं करून तिथपर्यंत जाऊन तो पर्वत उचलून, तो अख्खा पर्वत उचलून तो पुन्हा लंकेपर्यंत आणायचा आणि तो सूर्योदयाच्या आत आणून त्याचा रस काढून लक्ष्मणाला पाजायचा. ही रामा तुमची लीला आहे. आम्हाला वाटतं की ते मारुतरायांनी आणला, पण मारुतरायांची शक्ती कोण आहे? हे कर्त कोण आहे? करता कोण आहे? कर्म केलं मारुतराया नावाच्या देहाने, पण करता बाकी आपण होता. आणि म्हणूनच आपण सुसाट वेगाने गेला आणि परत लोकांना वाटतं की मी एवढं केलं, मी काय काम केलं, माझ्या हातून काय कामं घडली, मोठी मोठी कामं मी घडली. अरे तुझ्या हातून काहीच घडलं नाही. किंबहुना जो हात मी उचलतोय ना, ते हात उचलायला शक्तीसुद्धा रामाची आतमध्ये असावी लागते. तसं काय करणार आहे आपण? पण ज्याला समजतं त्याला समजतं.
म्हणून रामचरित्र ऐकायचं. त्याला समजतं, त्यालाच समजतं. म्हणून तुकोबाराय महाराज विनयाने सांगतात, मी तो अल्पमती हीन, मी अल्पबुद्धीचा आहे आणि हीनबुद्धीचा आहे, पण मला जे कळलं ती गोष्ट अशी आहे की द्रोणागिरी पर्वत कोणी आणला? मारुतरायांनी. क्षमा करा रामराया, द्रोणागिरी पर्वत आपणच आणलेला आहे. म्हणून ते सांगतात की द्रोणागिरी कपी हाती अणविला सीतापती, अणविला सीतापती, अणविला सीतापती. सीतेच्या पतीने म्हणजे रामाने द्रोणागिरी आणला, दुसरं कोणी नाही. आणि थोर केली ख्याती भरत भेटी समयी. हा तर एकदम बाउन्सर आहे. थोर केली ख्याती भरत भेटी समयी. यांनी उत्तर रामायण ऐकलं तर एक गोष्ट कळेल की ज्याला प्रभू रामचंद्र परमात्म्यांनी लंकेवरती विजय मिळवला, पुष्पविमानामध्ये बसून आले आणि ते अयोध्येमध्ये पोहोचले. मारुतरायांच्याकडून भरताला सांगण्यात आलं की प्रभू येत आहेत नंदीग्रामावरून. भरतजी महाराज अयोध्येमध्ये पोहोचले आणि तिथं आल्यानंतर भगवंताने अथोर केली ख्याती, अशी ख्याती केली की ती ख्याती आजपर्यंत कुठल्याही देवाला अवताराला जमलेली नाही. काय केली तर भरत भेटीच्या वेळेला श्री भगवंतांनी तितकी रूपं घेतली की जितके रूपांमध्ये मनुष्यगण होते, जितक्या रूपांमध्ये माता होत्या, जितक्या रूपामध्ये गुरुजन होते, जितक्या लोकांमध्ये बंधुजन होते, जितक्या रूपामध्ये प्रजाजन होते, जितक्या रूपामध्ये झाडं लता वेली पानं फुलं होती, ज्याने जितक्या रूपामध्ये सगळं चराचर होतं. आणि त्याहीपेक्षा जो मूळ रूपामध्ये रामरूपामध्ये भरत होता, त्या रामरूपातल्या भरताला मिठी मारण्यासाठी रामचंद्रांनी एका सगळ्या मिठी मारता यावी म्हणून तेवढी रूपं धारण केली. आणि तेवढ्या रूपांनी जे काही लीला केली त्याचं वर्णन तुकोबाराय म्हणतात की थोर केली ख्याती. ही तुमची ख्याती अपूर्व आहे, ही तुमची लीला अपूर्व आहे, ही दुसरं कोणीही करू शकत नाही. ज्या वेळेला भरत भेटीला आले होते, दोन प्रसंगामध्ये ज्या चित्रकूट पर्वतात भरत भेटीला आले त्यावेळेला पण प्रभू रामचंद्रांनी एका वेळेला अशी हजारो रूपं घेऊन जानकी आणि रामाने सगळ्यांना एका वेळेला भेटले होते. असं कोणाला वाटतं कामा नाही आहे की मला नंतर भेटला राम, आधी त्याला भेटला. आल्या लक्षात? ती थोर केली ख्याती. आपली ख्याती इतकी थोर आहे की जो हाक मारेल, मग पुढं ब्रह्मांडामध्ये जो जो म्हणून तुम्हाला हाक मारेल त्या त्या रूपासाठी तुम्ही आजही ताबडतोब जाता आणि त्याला मिठी मारता. ही तुमची मोठी ख्याती, थोर केली ख्याती भरत भेटी समयी. ही तुम्ही फार मोठी ख्याती केलीत की जो नित्यनेमाने तुम्ही स्मरण करतो त्या भरताला दर्शन दिलंच होतं, पण त्याहीपेक्षा प्रजाजनातल्या कणाकणाला आपण मिठी मारलीत. अशी ख्याती आजपर्यंत जगतामध्ये कुठल्याही अवतारात घडलेली नाही. हे भगवंता तुमची अपूर्व लीला आहे. हा या चरणाचा अर्थ आहे. म्हणून म्हटलं की द्रोणागिरी कपी हाती अणविला सीतापती, अणविला सीतापती, अणविला सीतापती. द्रोणागिरी पर्वत आणला कोणी? मारुतरायांनी. ते निमित्त आहे. माझी बुद्धी अल्प आहे पण मी सांगतो द्रोणागिरी आणला रामानेच. आणि भरताच्या भेटीच्या वेळेला सगळ्यांना एका वेळेला भेटले ते प्रभुराम. आपण ही थोर ख्याती आपणच केलेली आहे. आता तिसरं चरण, चौथं चरण बघा. शिळा होती मनुष्य झाली, थोर कीर्ती वाखाणिली. ती अहिल्या शिळा झाली होती आणि तिच्यासाठी प्रत्यक्ष विश्वामित्र मुनीने सांगितलं की रामा, तुझ्या पायाची चरण धूळ तिला लागू दे आणि तिचा उद्धार कर. प्रभू रामचंद्राला काही माहिती नव्हतं का ती कोण आहे? राम करू शकत नव्हते, करू शकत होते, पण प्रभू रामचंद्रांनी अहिल्याला जर पाय लावला असता तर ऋषीपत्नीला म्हणजे जगतातल्या संपूर्ण मानवजातीच्या स्त्रीला, किंबहुना एखाद्या स्त्रीला, किंबहुना एखाद्या भक्ताला, किंबहुना एखाद्या सामान्याला पायाने ठोकरले असं कीर्ती झाली असते. आपण काय केलं? विश्वामित्र महर्षींचं म्हणणंही ऐकायचं आहे पण तिचा सन्मानपूर्वक उद्धार करायचा आहे. तुम्ही काय केलं? तुम्ही तिला पाय लावायला भजावला नाहीत, मी लोकांना दाखवले पाय लावला नाही, पण केलं काय? आपण अवचित वारं उठवलं. वारं उठलं आणि भगवंताने फक्त पाय उचलला आणि भगवंतांच्या पायाला चरण धूळ म्हणजे तिथली धूळ लागून ती धूळ जाऊन पडली त्या शिळेवरती आणि शिळा मनुष्य झाली. एवढी तुमची ख्याती आहे. तुम्ही पाय लावला नाहीत, शिळा होती, मनुष्य झाली. थोर कीर्ती वाखाणली. ही तुमची कीर्ती आजही गायली जाते की तुम्ही त्या ब्राह्मण पत्नीला पाय लावला नाही. की जो आपला भक्त आहे त्याला आपण पाय लावत नाही, त्याला पाय दाखवता पाया पडण्यासाठी.
पण त्याला पाय लावत नाही, म्हणजे पायाने त्याला ठोकरत नाही. ही तुमची कीर्ती आहे. आणि थोर कीर्ती वाखाणली, ही तुमची कीर्ती वाल्मिकी महर्षींनी वाखाणलेली आहे. ही कीर्ती साधू संतांनी वाखाणली. ही कीर्ती आजही सगळे संत, महंत, कीर्तनकार, प्रवचनकार तुमची कीर्तीचा महिमा गातात, की जो कोणी भगवंतांच्या पुढे पतित आहे, त्या पतिताला तू पतित आहे म्हणून तर उपकार करतो असं राम म्हणत नाही. तो पतित जरी असला तरी तो माझ्या पुढे आलेला आहे ना, मग मी त्याचा उपकार करतो. आणि असं करून भगवान परमात्मा त्याचा सन्मान राखत असताना त्याच्या नकळत असा काही त्याच्यावरती कृपादान करतात की तो उठून उभा राहतो आणि तो खाली वाकायच्यात राम त्याला मिठीत घेतात. ही कीर्ती जी आहे ही कीर्ती वाखाणली, ही फक्त राम अवतारामध्ये झाली. आज एक मोठी गंमत सांगतो. रामाचं नाव आहे मर्यादा पुरुषोत्तम. जो कोणी आयुष्यामध्ये मर्यादा पाळेल त्या माणसाला, त्या संताला, त्या साधूला, त्या भक्ताला, त्या सामान्याला, त्या अल्पबुद्धी माणसाला सुद्धा प्रभू रामचंद्र पुरुषोत्तमाचं दान देतात. ही थोर कीर्ती वाखाणली. त्या सामान्याला पण पुरुषोत्तमाचं दान देणारे प्रभू राम. आता पुढचं तर अजून महत्त्वपूर्ण वाक्य. लंका दहन केली हनुमंत कशाने, हनुमंत कशाने, हनुमंत कशाने. काय झालं हे कळण्यासाठी थोडंसं आपल्याला मागे जावं लागेल. त्यावेळेला मारुतराय अशोकवनामध्ये पोचले, अशोक वाटिकेत, आणि सीतेला ते बघत होते. त्यावेळेला ते सीता कळावे म्हणून ते झाडावर चढले आणि वरती जाऊन बसले. तेवढ्यामध्ये काय झालं रावणाला, आणि रावणाने सीतेला मुदत दिली, तुझं लग्न नाही करशील तर मी रामाला मारीन, तुला मारीन, हे करीन. त्यावेळेला तुम्ही स्त्रीच्या मनाविरुद्ध वागून तिला मारू शकत नाही, अशा स्वरूपाची रामपत्नी रावण पत्नी मंदोदरी रावणाला जाणीव करून दिली. इतका राग आला मारुतरायाला की आत्ता खाली उतरवायची, मुंडी पिळवून टाकावी, समजतो का स्वतःला. परंतु सीतेला आपली ओळख पटवायची, सगळ्या गोष्टी करायच्या, म्हणून थोडा संयम मारुतरायांनी पाळला. थोडा संयम पाळला, परंतु त्यांनी वाटेल ते बोलायला सुरुवात केली. त्यावेळेला रावण वाटेल बोलत होता. रावणाला जाऊ दिलं. रावण गेल्यानंतर सीता म्हणते मला अग्नी देतो कोणी, अग्नी. आणि त्याला सीतेला रक्षण करणारी त्रिजटा नावाची एक राक्षसी होती की जी विभीषणाची मुलगी होती. त्या त्रिजटेने सीतेला एक वाक्य सांगितलं की सीते तू काळजी करू नको, हा रावण तुझ्या केसाला धक्का लावू शकणार नाही, कारण मला माहिती आहे की आता काय होणार आहे. आता एक वानर येईल आणि अख्खी लंका जाळेल. वाल्मिकी रामायण पहा, तुळशी रामायण पहा, सगळीमध्ये हे वाक्य आहे. आता एक वानर येईल आणि लंका जाळेल आणि रावणाला भय उत्पन्न करेल, हे त्रिजटेने सांगितलं. म्हणजे म्हणजे मारुतरायाला लंका जाळण्याची प्रेरणा त्रिजटेच्या मुखातून दिली कोणी, तर प्रभू रामचंद्रांनी. आणि म्हणून रावण, म्हणून या अभंगामध्ये चरणामध्ये म्हटलंय की लंका दहन केली हनुमंते कशाने, त्यांनी कशामुळे लंका दहन केली. हे शेपटीला तेल लावलं, कापडं बांधली, पेटवलं आणि ते उड्या मारायला लागला, आणि त्याने हिकडून तिकडून त्या हनुमंत महाबळी जाळी, रावणाची जाळी वगैरे वगैरे सगळं केलं. अरे पण हे वाटतं आपल्याला की लंका मारुतीने जाळली, पण सत्य असं आहे की प्रभू रामचंद्रांनी मारुतीच्या शेपटीच्या माध्यमातून, म्हणजे शक्तीच्या माध्यमातून, आणि मारुती शिव आहेत आणि शेपटी शक्ती आहे, त्या शक्तीच्या माध्यमातून स्वतः रामचंद्रांनी लंका पेटवून दिली होती. ही तुमची कीर्ती आहे. या चरणामध्ये सांगितलं की लंका दहन केली हनुमंत कशाने. तुम्हाला काय वाटतं की मारुतरायांच्या शेपटीला आग लावली आणि मारुतरायांनी ढाण हुई आग करून ते उडाले? ही सगळी योजना रामाची होती. हे करता करता राम आहे. आम्हाला कळतंय नाही की कोणत्या प्रसंगात प्रभू रामचंद्र भगवान आमच्याकडून कोणती कृती करतो आणि आम्हाला कुठून बाहेर काढतो. तुम्हाला एक उदाहरण सांगतो. आपण रस्त्याने चाललेलो असतो, चालता चालता पाणी पडलेलं असतं, साल पडली असते, काहीतरी पडलं, तेल पडलं, पाय घसरतो आणि पाय घसरून आपण तर जोरात आपटणार, तर काही कळायच्या आत एका सेकंदाच्या लाखाव्या भागामध्ये पटकन आपला हात जातो, काहीतरी धरतो, काहीतरी आधार पकडतो आणि पडता पडता वाचतो. मी मध्यंतरी स्कूटरवरनं पडलो तर माझ्या डाव्या हातावरती पडलो, अजून ते काळ झालेलं आहे. इतर ते पडलो पण माझा गुडघा जो दुखावला होता तो गुडघा वाचला, फ्रॅक्चर झाला नाही, पण लागलं. पण हा सेकंदामध्ये तिथे धरायचं, पडायचं नाही, हे कोण करतं? तर हे प्रभू रामचंद्र करतात. आम्हाला सेकंदाच्या आत प्रेरणा देतं कोण? या मुखातून बोलवतंय कोण? सांगतंय कोण? तर हे जे आहे की बोले गुरुमुख बाणी रे,
हे कोण आहे? तर हा केवळ प्रभू राम आहे. हे जे जाणतात ते मुक्त होतात. ही रामाची लीला आहे. आणि म्हणून या चरणामध्ये फार स्पष्टपणे तुकोबार आहे. अगदी परखडपणे म्हणतात, त्यांना कसं अल्पमती म्हणावं आणि कसं हीनबुद्धी म्हणावं हे म्हणतात. शिळा होती मनुष्य झाली, थोर कीर्ती वाखाणली, लंका दहन केली हनुमंत कशाने, हनुमंत कशाने. नाम चांगले चांगले माझे कंठी राहो भले, माझे कंठी राहो भले, माझे कंठी राहो भले. असे म्हणजे पहिल्या चरणात आणि दुसऱ्या चरणातल्या पहिल्या ओळीपर्यंत नाम महात्म्य आहे. त्याच्यानंतर दुसऱ्या चरणाच्या दुसऱ्या ओळीपासून ते चौथ्या चरणापर्यंत भगवंतांच्या लीलांचं महात्म्य आहे. संपूर्ण अभंगामध्ये प्रभू रामचंद्रांचं गुणाचं महात्म्य की ज्याच्यामध्ये उदकी तरले पाषाण सांगितलं. आता जे महात्म्य आहे ते भगवंतांच्या रूपाचं, ते सुंदर रूपाचं महात्म्य ज्याचे योगी लोक ध्यान करतात ते महात्म्य आपल्याला सांगतो. म्हणजे ह्या अभंगाची पूर्ती होईल. माहिती नाही की आज अभंग पूर्ण होईल का नाही, पण मी प्रयत्न करतो. ते म्हटले की राम जानकी जीवन, योगी यांचे निज ध्यान, राम राजीव लोचन, राम राजीव लोचन, तुका चरण वंदितो, हा तुका चरण वंदितो, तुका चरण वंदितो. नाम चांगले चांगले माझे कंठी राहो भले. वर्णन केले की राम जानकी जीवन, हा जानकीचं जीवन आहे. जानकी म्हणजे शक्ती आहे. सीता शक्ती ही जानकी शक्ती आहे. त्या शक्तीबरोबर राम नित्य आहे. हे राम हे जानकीचं जीवन म्हणजे शक्तीबरोबर आहे. ओळखता आलं पाहिजे. राम कधी एकटे नाहीत, ते नेहमी सीतेबरोबर आहेत. आणि राम कोणाचे आहेत? तर योगियांचे निज ध्यान. हा जो आहे ना, हे चरणातला जो भाग आहे हा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. राम योग्यांचं निज ध्यान आहे. आत्तापर्यंत जेवढे म्हणून योगी आहेत, ते कर्मयोगी असतील, भक्तियोगी असतील, ज्ञानयोगी असतील किंवा योगी लोकांचे जे भागवतकाराने 16 प्रकार सांगितले, ते 16 प्रकारचे सर्व योगी, सगळ्या योग्यांचं ध्यान प्रभू रामचंद्र आहे. मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो. थोडं घाई होईल पण समजण्याचा प्रयत्न करा किंवा तुम्ही चिंतन करा. एक ध्यान रामरक्षामध्ये आहे, ते आपल्या सगळ्यांना माहिती आहे. अथ ध्यानम ध्यायेदाजानुबाहुं ऋतुशरधनुषं बद्धपद्मासनस्थं पीतं वासो वसानं नवकमलदलस्पर्धिनेत्रं प्रसन्नं वामाङ्कारूढसीता मुखकमलमिलल् लोचनं नीरदाभं नानालङ्कारदीप्तं दधतमुरुजटा मण्डनं रामचंद्रम् इति ध्यानम्. रामरक्षेतले हे ध्यान, याचा अर्थ कोण सांगता आला का आजपर्यंत? खरंच गंमतशीर विचार करा, सगळे शांतपणे विचार करा, मी तुम्हाला कळेल. मी सांगतो उदाहरण तुम्हाला. अथ ध्यानम ध्यायेदाजानुबाहुं, इथे अजानुभव हाते धृतशरधनुषं, हा धनुष्यबाण धरले, बद्धपद्मासनस्थं, पद्मासन घालून बसलेलं आहे. पीतं वासो वसानं, पितांबर नेसले आहे. नवकमलदल स्पर्धिनेत्रं प्रसन्नं, डोळे कसे, वामाङ्कारूढ सीता, मांडीवर जानकी आहे. वामाङ्कारूढ सीता मुखकमल मिलल, तिथे तोंडाकडे बघतोय. लोचनं नीरदाभं नानालंकार दीप्तम, अनेक अलंकार धारण केलेत. दधत मूर्जटा, मंडलावरती मस्तकावरती जटांचं मुकुट आहे. मंडलम या किती ध्यानम तसं मूर्जटा, मंडलम रामचंद्रम, म्हणजे जटांचा मुकुट आहे म्हटलं, मस्तकावरती मुकुट नाही म्हटलं. हा राजा म्हणावा का हातात धनुष्यबाण म्हटलेला आहे म्हणजे वनामध्ये गमन करणारा म्हणावा? कधीतरी विचार करा की हे ध्यान नेमकं काय आहे. आपण या ध्यानाचा अर्थ कधी केलाच नाही. हेच योगी जन ध्यान. माऊली तुकोबाराय महाराज सांगतात, योगी यांचे निज ध्यान. आश्चर्य वाटेल आपल्याला. या एका श्लोकामध्ये उद्धव कौशिक मुनींनी प्रभू रामचंद्रांची 11 ध्यानं सांगितली आहेत. ही ध्यानं कधी कळायची? मी आता एक एक ध्यान सांगतो म्हणजे लक्षात येईल तुमच्या. अगदी अल्प थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतो. पहिलं ध्यान काय आहे? ते ध्यायेत अजानुबाहुं. भगवंताचं तुम्ही ध्यान करा अजानुबाहू. प्रभू रामचंद्रांचे हात गुडघ्याच्या खाली आहेत. हा अजानुबाहू हे लोकोत्तर पुरुषाचं लक्षण आहे.
सांप्रत काळामध्ये गोविंद महाराजांचे आजानुभाऊ होते, स्वामी समर्थांचे आजानुभाऊ होते, गजानन महाराजांचे आजानुभाऊ होते. हे आजानुभाऊ हे लोकोत्तर पुरुष असतात. म्हणजे रामाचं पहिलं ध्यान आजानुभाऊ. ध्याये दाजानुभावं धृत शरधनुषम. भगवान श्रीरामचंद्रांचं धनुष्य केवढं मोठं होतं तर ते पायाला नखाला टेकायचं, ते मस्तकाच्या वर जायचं, असं धनुष्य. हे एवढं मोठं धनुष्य कोणाचं धरता येईल का, तर ते धरायचे. आणि दुसरं धनुष्य का नाही, डाव्या हातात धनुष्य आणि उजव्या हातामध्ये शर म्हणजे बाण. धृत आणि शर धनुष्यम दोन्ही धरून उभा आहे. दुसरं ध्यान बद्ध पद्मासनस्थम. तिसरं ध्यान की रामचंद्र बसलेले त्यांनी पद्मासन घातलेलं आहे. ज्याला जे ध्यान करायचं त्यांनी ध्यान करावं. ज्याला शौर्याचं ध्यान पाहिजे त्यांनी रामाच्या हातात धनुष्य आणि बाणाचं ध्यान करावं. ज्याला योग्याचं ध्यान पाहिजे शुकदेवांसारखं अजानुभाऊ ध्यान करावं. आता तिसरं ध्यान बद्ध पद्मासनस्थम. त्याला चिंतन करायचे, सगळ्या 7 पाकळ्या उघडायच्या आहेत, 7 कमळं फुलवायची आहेत. त्यांनी बद्ध पद्मासनस्थमचं ध्यान करावं. पीतम वासो वसानम. पीतवस्त्र परिधान केले. आणि ह्या रामावतारामध्ये तुमचं पिवळं वस्त्र होतं असं भागवतकारांनी पण म्हणून ठेवलेलं आहे की हा पूर्वंपार होता. कधीतरी लाल वस्त्र, पिवळं वस्त्र आणि श्वेत वस्त्र धारण केलं तर सांप्रत काळात कृष्ण आहे. हे भागवतांनी पण सांगितलं. हा पीतम वासो वसानम. वसन म्हणजे वस्त्र, कमरेला लावायचं वस्त्र. पीतवस्त्र धारण केलेले हा त्रेतायुगातला राम आहे. पीतम वास वसानम नव कमल दल स्पर्धी नेत्रम प्रसन्नम. नव कमल दल. रामचंद्रांचे डोळे कसे आहेत तर नुकत्याच उमललेल्या कमळाच्या पाकळीप्रमाणे आहेत. हे रामाचं सगळ्यात सुंदर ध्यान सांगितले. दोन्ही आज्ञाचक्रातलं ध्यान आहे. नव कमल दलस असं स्पर्धी नेत्रम प्रसन्नम हे पुढचं 5वं ध्यान आहे. नवकमल दल हे 3-4 ध्यान की ज्याचे डोळे कमळासारखे आहेत. स्पर्धी नेत्रम प्रसन्नम हे 5वं ध्यान आहे की त्याचे नेत्र अत्यंत प्रसन्न आहेत. रामा इतके प्रसन्न मुद्रा अन्य कोणत्याही अवतारात दिसत नाही. कृष्णाच्या डोळ्यामध्ये हसू आहे आणि ती अत्यंत भीती आहे. सांगितलं होतं कुंती माता तू हसू नको बाबा, तू हसला की फसतो आम्ही. रामाच्या डोळ्यामध्ये प्रसन्नता आहे, अत्यंत प्रसन्नता. इतका प्रसन्न प्रभू राम, याच्या इतका दुसरा प्रसन्न अवतार सांगता येत नाही. हा प्रसन्नम नवकमल स्पर्धीनेतून प्रसन्नम पीतम वासवसानम नवकमल स्पर्धीनेतून प्रसन्नम. आता पुढे वामांकारूढ सीता. डाव्या मांडीवरती सीताबाई बसलेली आहेत. सांगा मला असं कोणत्या तरी याच्यामध्ये बायको डाव्या मांडीवर बसून बघू शकतो का आपण? पण रामाच्या नुसते डाव्या मांडीवर सीता बसली नाही आहेत. तर मुखकमल मिलन लोचन निरार म्हणतो तिच्याकडे प्रेमाने बघतायत. आणि सीता कोण आहे तर दैप्सित धावत. भागवतकार शुकदेवाने वर्णन केले की ही कोण आहे. त्यक्त्वा सुदुसे दैप्सित राज्यलक्ष्मी धर्मिष्ठ आर्यवचसा यदगादरणम माया मृगम दयते इप्सबन धावत. माया मृगाच्या मागे राम धावला. कारण काय तर दैता आपली भक्त आहे. म्हणजे भक्ताला राम कुठे घेतो तर मांडीवरती घेतो. पण ती जानकी असल्या कारण तिच्या प्रेमाने तोंडाकडे पाहतो. हे त्याचं पुढचं ध्यान. कुठे आहे ते हे पुढचं ध्यान. काय सांगितलं त्या ध्यानामध्ये मांडीवरती घेतलेली योग्यांचं ध्यान आहे. वामांकारूढ सीता मुखकमल मिलन लोचनम निर्दाभम. आणि नाना अलंकार दीप्तम. भगवंत रामरायांनी एवढे अलंकार धारण केलेत की एवढे अलंकार कोणत्याही अवतारात नाहीत. म्हणजे अलंकार कोणते आहेत. मग रामाच्या गळ्यामध्ये माळा, सोन्याचे दागिने, खूप असे पाचूचे याचे हिरे माणकाचे बघितले त्यापेक्षा जास्त तर पांडुरंगाला आहेत दागिने. पण रामाच्या गळ्यात दागिने कोणते आहेत तर रामाची कीर्ती हे त्याचं भूषण आहे. रामाचे लीला आहे त्याची भूषण आहेत. रामाचे गुण आहे त्याचं भूषण आहे. रामाने केलेलं चरित्र हेच दागिने आहेत. जसं भागवतात म्हटलं की भक्तिमाता अनेक अलंकार धारण करून आली होती, तसं रामाने धारण केलेले दागिने म्हणजे रामाने दाखवलेलं अत्युच्च चरित्र. असं चरित्र जगात कोणीही करू शकलं नाही. मर्यादा पुरुषोत्तम असून परिपूर्ण असं अनेक दागिने धारण केलेले. तर त्यांनी वामांकारूढ मुखकमल लोचन निरभावम नानालंकार दीप्तम. नानालंकार दीप्तम त्याची दीप्ती म्हणजे तेज भयंकर आहे. आणि दधत मूर्जटा मस्तकावरती जटांचा मुकुट आहे. म्हणजे हाच तो राम पित्याच्या आज्ञेने वनामध्ये जाऊन असुरांचा नाश करणारा आणि देवाधिकारा प्रसन्न करणारा आणि साधू संतांना स्वतः त्यांच्या घराघरात जाऊन दर्शन देणारा दधत मूर्जटा. आणि कोण आहे शेवटचा 11वं ध्यान काय तर मंडनम. मंडनम शब्दाचा अर्थ असा आहे की हाच तो अख्ख्या ब्रह्मांडाचा स्वामी, तो एकमेव धाम आहे. नुसता सूर्यमालिकेचा नाही, अख्खा ब्रह्मांडाचा दाता स्वामी एक राम आहे. म्हणून देणारा राम घेणारा राम म्हटलं जातं. हा कोण आहे तर सगळ्या मंडनांचा मंडन आहे, सगळ्यांचं ध्यान म्हणजे फक्त प्रभू राम. म्हणजे हे ध्यान आम्हाला बुधकौशिकाने सांगितलं पण आम्ही लक्षात नाही आलं.
तुकोबारा या अभंगात तेच ध्यान सांगतात की योगी लोकांचं ध्यान काय आहे, तर योगी जनांचे निज ध्यान. कोणत्या रूपात रामाचं ध्यान करतात. पुढे म्हटलंय राम राजीव लोचन. राजीव म्हणजे कमळ. रामाचे डोळे हे कमळाप्रमाणे आहेत. राम राजीव लोचन, दुसरं काहीही नाही. राम राजीव लोचन, तर हे रामाचं लोचन आहे. पण हे कळणार कसं आपल्याला, सगळं कळायचं कसं, तर ते कळायचं कसं, तर त्याचं रहस्य तुम्हाला सांगतो. हे रहस्य समजून घेतलं ना तर हा अभंग पटकन कळेल. एक ज्ञानी पिता होता आणि त्या ज्ञानी पित्याने आपल्या पुत्राला सांगितलं की बाळा, वस्तूची किंमत काय असे मी तर शिकवतो, जा घरामध्ये जा आणि एक छान पाणी प्यायचा ग्लास घेऊन ये. तो मुलगा घरामध्ये गेला, श्रीमंताचा पोरगा होता. त्याने एक काचेचा छान डिझाईन केलेला ग्लास आणला. सुंदर कलाकुसरीचा ग्लास होता. त्याने तो ग्लास दाखवला, भांडं काचेचं पाणी प्यायचं भांडं. त्याची किंमत किती विचारलं. तो म्हटलं बाबा, माझ्या माहितीप्रमाणे हा 500 रुपयाचा ग्लास आहे. अरे वा, आता तुला तहान लागलेली आहे, त्याच्यामध्ये मी पाणी घातलं आणि त्याची किंमत किती. तो म्हणतो तहानेच्या वेळेला त्याची किंमत अपूर्व आहे, कारण माझी तहान भागती आहे. बरं 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 बरं, आता एक काम करूयात, आपण याच्यावर साखर भरू. आता याची किंमत किती आहे. तो म्हणतो साखर कशी रुपये किलो असेल, थोडी याची किंमत झाली. बरं 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 असं, मग याच्यामध्ये आपण अन्न भरू, किती किंमत झाली. भूक लागली असेल तर भरपूर राहतो, उगाच कचरा. म्हटलं अगदी बरोबर. आता याच्यामध्ये आपण चांदी भरू. आता किती किंमत झाली. ग्लास तोच, पण त्याची किंमत किती झाली. चांदीचं वजन जेवढं ती ग्लासची किंमत झाली. आता सोनं भरूयात. सोनं भरलं. सोनं भरल्यानंतर काय झालं, सोनं जास्त भरलं, त्याच्या वजनाप्रमाणे त्याची किंमत काही लाखात झाली. त्या ग्लासमध्ये जवळजवळ अर्धा किलो सोनं बसलं, 25 लाख त्याची किंमत झाली. अरे, तू तर म्हटलं 500 रुपयाचा ग्लास, याची किंमत 25 लाख झाली. आता एक काम करू, या ग्लासामध्ये आपण हिरे भरू, हिरे. आता याची किंमत किती आहे. आता मोजताच येणार नाही एवढी किंमत झाली. आता या ग्लासामध्ये मी अमृत भरतो, याची किंमत किती आहे सांग. अमृत भरलं. तो म्हणतो मान्य सांगितलं, याची किंमत अब्जावधी झाली. बघ किती झाली, अब्जावधी किंमत आहे. बापाने तो ग्लास सोडला, कडे सुटला की काच थाडकन खाली पडला आणि फुटला, ते तुकडे तुकडे झाले. आता याची किंमत किती आहे. म्हणजे याची किंमत 0 आहे. हा फुटलेला आहे. पुत्रा, तुझी पण किंमत तीच आहे. तुझ्यात काय भरलं जातं त्याच्यावर तुझी किंमत ठरते. तू प्रेम भरलं तर किंमत अपूर्व आहे. तू विष भरलं तर किंमत 0 आहे. तू अंगार भरला, नफरत भरलीस तर तुझी किंमत काय आहे. तू काय भरतोस त्याची किंमत आहे. मग तुझ्या या भांड्यामध्ये राम भरला तर किंमत किती आहे. हाच प्रश्न तुकोबारायांनी या अभंगाच्या 5व्या चरणामध्ये विचारला आणि म्हणतात ते की राम जानकी जीवन योगियांची निज ध्यान राम राजीव लोचन तुका चरण वंदितो. तुकोबारा म्हणतात की मी कसाही असो, मी त्या रामाच्या चरणावर मस्तक नमस्कार करतो, कारण मला राम होता येत नाही, पण रामाला तुकाराम होता येतं. मला राम होता येत नाही, पण रामाला तुकाराम होता येतं. रामाला ज्ञानेश्वर होता येतं. रामाला निवृत्तीनाथ होता येतं. रामाला गोविंद महाराज होता येतं. रामाला मुकुंदा होता येतं. रामाला तुम्ही सगळे होता येतं. आम्ही आमच्यामध्ये त्याला भरलं पाहिजे. ज्या वेळेला आमच्यामध्ये तो राम भरला जाईल त्या वेळेला याची किंमत काय ते आम्हाला कळेल. मग आम्हाला ते नाम रूप गुण लीला या सगळ्याचा अनुभव अंतरंगामध्ये होईल. हे या अभंगाचं खरं 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 मर्म आहे की याच्यामध्ये तुका चरण वंदितो. एवढ्यासाठी नमस्कार करतो की मी नमस्कार ज्याच्या पाय डोकं ठेवलं तर रामाचं वैशिष्ट्य आहे की जो कोणी त्याला शरणागत झाला त्याचं रक्षण करणे, त्याला अभय देणे आणि त्याला तारून देणे हे रामाचे महत्त्वाचा गुण आहे. मग जर मी चरणावर डोकं नमस्कार केला तर माझं रक्षण राम करणारे, मला अभय राम देणारे आणि मला जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून तारून देणार आहे. कारण राक्षसाला जरी जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून मुक्त केलं तो राम पायावर डोकं ठेवणाऱ्या माझ्यासारख्या सामान्याला, अल्पबुद्धीच्या, अल्पमतीच्या, हीनबुद्धीच्या माणसाचं तू कसं कल्याण करणार नाही का. कारण यातली एकही गोष्ट अशी नाही की जी गोष्ट कोणी करू शकेल. हे सगळं करता करविता रामच आहे. तो अमानी आहे पण तो मानदो मान्य आहे. तो लोकस्वामी आहे आणि तो त्रिलोकधृक आहे. आम्हाला जेवढे लोक माहिती ते तिन्ही लोकांचा स्वामी तो रामच आहे. हे त्या अभंगातलं खरं मर्म आहे. त्यामुळे माऊली तुकोबाराय म्हणतात की मी अल्पमती, मी अल्पबुद्धी, मी हीन आहे, पण तुमच्या गुणाचं वर्णन काय करू. तुका चरण वंदितो. हा तुका तुला नमस्कार करतो कारण तुझे गुण आम्हाला माहिती आहे. त्याच्या कृपेने उदकात पाषाण तारले गेले, त्याला पूर्ण नाव पण लिहिलं नव्हतं, एकावर रा एकावर म तरी ते तारले गेले. हे तुझ्या
नामाचा महिमा आहे. हे नाम अत्यंत चांगलं आहे, ते माझ्या कंठामध्ये नित्य राहो. ज्यांनी त्यांना राम म्हणता येत नाही, त्यांच्या नेत्रातून जे त्यांच्या हृदयात प्रवेश करता झाला, अशा कपिकुळामध्ये 18 पद्म वानरगणांचा उद्धार केला. आणि ज्यांनी रामाचं नाव कधीही घेतलं आणि रामाचे वैर केलं, त्या राक्षसांना सुद्धा जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून सोडवलं. ज्यांनी एका रात्रीतून पूर्णागिरी पर्वत आणण्याचं सामर्थ्य त्या मारुतरायानं दिला, मारुतरायानं दिववलं, असं तर सीतापती रामप्रभू आहे. त्याची ख्याती फार थोर आहे. आणि त्यांनी थोर ख्याती भरभेटीच्या वेळेला केली होती की दोन्ही वेळा चित्रकूट पर्वतावरती आणि अयोध्येमध्ये भरताची भेट ज्यावेळेला रामरायांनी घेतली, त्याला हजारोने लाखो करोडो रुपये धारण करून प्रत्येकाला एका वेळा तो भेटला होता. तो राम भक्त म्हणून आल्या प्रत्येकाला याच जन्मात भेटतो, याच्यामध्ये कुठलीच शंका नाही. जी शिळा होती पण ती ब्राह्मण पत्नी होती, म्हणून तिच्यासाठी पाय घुसून औषध वारं उठवलं आणि ते वारं उठून धूळ उडवली आणि त्या ब्राह्मण पत्नीचा उद्धार केला. ही तुमची थोर कीर्ती ऋषीमुनींनी वाल्मिकींनी वाखाणलेली आहे. आणि तुम्ही मारुतरायांना प्रेरणा देऊन, त्रिजटेकडनं सांगवून प्रेरणा देऊन तुम्ही लंकेचं दहन तुम्हीच केलं असं कोणी म्हटलं की ते त्यांनी केलं, तर तेही गोष्ट अशक्य आहे. आपण कोण आहात? तर जानकीचे जीवन आहात, आपण योगियांचं तिथं ध्यान आहात, आपण राजीवलोचन आहात. तुमची गोष्ट मोठी आहे. मला एकच गोष्ट कळते की जो तुमच्या चरणावरती मस्तक ठेवून नमस्कार करतो, त्याचं रक्षण तुम्ही करता, त्याचा उद्धार तुम्ही करता आणि त्याला पुनरावर्ती जीवनामध्ये येऊ देत नाही. त्या रामाच्या चरणावरती मस्तक ठेवून मी नमस्कार करतो. तुम्ही कोण आहात? तर भर्जनम बहुबीजानाम अर्जनम सुखसंपदाम तर्जनम यमदूतानाम राम रामेति गर्जनम. आपण कोण आहात? दक्षिणे लक्ष्मणो यस्य वामे तु जनकात्मजा पुरतो मात्र यस्य तम वंदे रघुनंदनम. आपण कोण आहात? तर राम रामेति रमे रामे मनोरमे सहस्र नाम तत्तुल्यम राम नाम वरानने. आणि म्हणून एकच गोष्ट सांगतो की तुका चरण वंदितो नाम चांगले चांगले माझे कंठी राहो भले, माझे कंठी राहो भले, माझे कंठी राहो भले. जानकी जीवन राजाधिराज रामचंद्र भगवान की जय. लक्ष्मणजी महाराज की जय. भरतजी महाराज की जय. शत्रुघ्नजी महाराज की जय. श्रीमद हनुमंतराय भगवान की जय. सियावर रामचंद्र भगवान की जय. उमापती महादेव की जय. पवनसुत हनुमान की, सर्व संतन की. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरुनाथ भगवान की जय.